ज्या गोष्टीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती की रिनीटची तारीख एनटीए कधी जाहीर करेल, अखेर एनटीएने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर रिनीट कधी होणार याची तारीख जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी रिनीटची एक्झाम संपूर्ण भारत देशामध्ये 21 जून 2026 रोजी त्या ठिकाणी होणार आहे. 21 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी वेळ एनटीएने दिलेला आहे. या संदर्भात 2-3 मीडिया रिपोर्ट आहेत की ही एक्झाम जी आहे ती कशा प्रकारे कंडक्ट केली जाऊ शकते, कशा प्रकारे कंडक्ट केली जावी या संदर्भात एक हाय लेवल मीटिंग झाल्याचं सुद्धा काही न्यूज एजन्सीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जी काही मीटिंग आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी ती मीटिंग झाल्याचं सांगितलं जात आहे. या मीटिंगला हायर एज्युकेशनचे सेक्रेटरी विनीत जोशी, सेक्रेटरी स्कूल एज्युकेशन संजय कुमार आणि एनटीएचे जे काही डायरेक्टर जनरल आहेत अभिषेक सिंग हे सुद्धा उपस्थित होते. नव्याने होणाऱ्या रिनीट परीक्षेत आता एनटीए पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा पेपर सुद्धा लीक होईल का किंवा या पेपरला लीक पासून कशा प्रकारे वाचवायचं या संदर्भात त्या मीटिंग मध्ये डिस्कस झाल्याचं सांगितलं जात आहे. आणि ही एक्झाम कंडक्ट करण्यासाठी एक नवीन पद्धत एनटीए अवलंबू शकतं यावर सुद्धा बरेचसे मीडिया रिपोर्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. नवीन पद्धत काय असू शकते? पूर्णतः एक्झाम जी आहे ती आत्ता 22,05,000 विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा अप्लिकेशन फॉर्म भरलेला होता अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन नीट एक्झाम घेणं आता शक्य नाही. त्यामुळे एनटीए या ठिकाणी हायब्रिड मॉडेलचा विचार करत असल्याचं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातं. नेमकं हायब्रिड मॉडेल म्हणजे काय? नीटचा पेपर जेव्हा सेट केला जातो आणि तो प्रिंटिंगसाठी ट्रान्सपोर्टला दिला जातो आणि प्रिंटिंग प्रेसला प्रिंट होत असताना त्या ठिकाणी पेपर लीक होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजेच पेपर ट्रान्सपोर्ट आणि प्रिंटिंग या दरम्यान पेपर लीक होण्याचे जास्त चान्सेस एनटीएला वाटतात. त्यामुळे एनटीए एक नवीन पद्धत हायब्रिड मॉडेल अवलंबू शकते असं मीडिया रिपोर्ट त्या ठिकाणी सांगतायत. हायब्रिड मॉडेल म्हणजे काय? एनटीए जो काही नीटचा जो काही रिनीटचा पेपर आहे तो पेपर सेट करून एक फाईल त्याची बनवून सेंटरवरच त्या ठिकाणी एक गोपनीय सर्व्हर त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जातील आणि परीक्षेच्या दिवशी काही तास आधी ती जी फाईल आहे सेंट्रलच्या गोपनीय सर्व्हरला पाठवली जाईल आणि सेंटरवरच पेपर प्रिंट करण्याची हायली सेक्युअर प्रिंटरनी पेपर प्रिंट करण्याची व्यवस्था एनटीए करू शकतं. अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. एनटीए पुढे हे मोठं चॅलेंज आहे. याच्या अगोदरचा जो काही 3 मे 2026चा पेपर संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रापर्यंत त्याचे कनेक्शन आलेले होते लीकचे. अगदी महाराष्ट्राचे जे काही एज्युकेशन हब आहेत तिथे सुद्धा गोंधळ झालेला आहे नीट संदर्भातला. तर हे संपूर्ण चॅलेंजेस आता एनटीए पुढे आहेत. एनटीएने जेव्हा एक्स पोस्टवर ही पोस्ट केली तर बरेचसे विद्यार्थी किंवा पालक एनटीएला त्या ठिकाणी रिट्वीट करतात की हा सुद्धा पेपर लीक होणार नाही याची काय गॅरंटी आहे. या संदर्भात एक हाय लेवल मीटिंग झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. आणि हायब्रिड मॉडेल म्हणजे पेपर प्रिंट जो आहे सेंटरवरच कशा प्रकारे केला जाईल या संदर्भात एनटीए त्या ठिकाणी विचार करत असल्याचं काही ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी काही परीक्षा आहे आता होणारी 21 जून 2026 या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रिपेअर राहायचं एनटीएने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक्सपोस्ट मध्ये एनटीएने हे सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी कुठल्याही बाहेरच्या सोर्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा एनटीएची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्या संपर्कात विद्यार्थ्यांनी राहायचं आहे असं एनटीएने सांगितलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात पुन्हा नव्याने नीट यूजी 2026 देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. या संदर्भातले जे काही महत्वाचे अपडेट येतील ते आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा व्हॉट्सअप ग्रुप मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात.